जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. माझं नाव सांगा मॅडम तुमचं. माझं नाव संगीता बबन भुसाळ. माझे पाय 2 वर्षापासून दुखत होते. कुठून आलात तुम्ही? नाशिक. काय त्रास होता तुम्हाला? माझे पाय दुखत होते. नंतर पायांचं पाय आणि कंबर जास्त पाय आणि कंबर दुखत होतं. नंतर MRI केला, त्याच्यात कंबर मणक्यांमध्ये गॅप सांगितला आणि डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन सांगितलं. MRI पाहिल्यानंतर डॉक्टर काय म्हटले? पॅरालिसिस होईल म्हणे. आणि तुमचा MRI दाखवतोय तुमचा L5S1 मणका पूर्ण सरकलेला आहे, म्हणजे मॅचेरोजी लुटून दिलेला आहे, स्पायनल कॉर्ड पूर्ण दाबून दिलेला आहे, भरपूर प्रमाणात सरकलेला आहे. जर पाहिलं असेल तर डॉक्टर ऑपरेशन सांगणार. हो. ठीक आहे. तर कसं वाटतं आता माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला? मी आता 3री वेळ आहे माझी. एकदम रिलीफ वाटला. मी सगळे कामं करू शकते. भांडे स्वयंपाक म्हणजे मी ते करू शकत नव्हते. उभं पायांवर बॅलन्सच घेऊ शकत नव्हते. मी इथं आल्यानंतर भरपूर रिलीफ वाटला मला. आता सर्व काम करू सगळं काम करू. दवाखाने काय केलं त्याच्या आधी? याच्या आधी होमिओपॅथीचं ट्रीटमेंट घेतलं. परत म्हणजे एलोपॅथीचं घेतलं. काय फरक व्हायचा तिकडे ट्रीटमेंट घेऊन? काहीच नाही. थोडं गोळ्या घेतल्या. मी बबन भुसाळ. मी नाशिकहून आलोय. मी नाशिकला मिसेसला दवाखान्यात भरपूर ठिकाण दाखवलं, पण मग पैशाचा काही फरक नाही पडला. नंतर मग आम्ही MRI वगैरे केला, पण मग त्यात मणक्यात गॅप होता. मणका डायरेक्ट सरकला. मणका सरकला होता. मग त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले ऑपरेशन करावं लागेल. नंतर मग आम्हाला तुमचा पत्ता मिळाला. मग आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर युट्यूबवरती बघून तुमचं आम्हाला माहिती मिळाली. मग आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आता आम्हाला 3री वेळ आहे. आता आम्हाला जवळजवळ 70-75% फरक आहे, चांगल्यापैकी फरक आहे. आणि आता ती पहिली कसं चक्कर येऊन पडत होती पायात वेदना आल्यामुळं, पण ती आता स्टेबल उभी राहते, व्यवस्थित चालते. आणि बाकीचे घरगुती जे काम आहे ते पण चांगल्या प्रकारे करते. असं सर्व घरगुती काम करते, काय अडचण नाही. तर नाशिकच्या पेशंटला काय सांगू इच्छिता? असे त्रस्त पेशंटसाठी काय मेसेज सोडू शकता सोशल मीडियाद्वारे? नाही, मीडियाद्वारे मी सांगेल की या ठिकाणी कसं आहे, कुठल्याही प्रकारचं तंत्रमंत्र नाही, काही नाही. हे सगळं यंत्राद्वारे आणि चांगल्या आधुनिक पद्धतीने काम करून कस्टमरला सुविधा देण्याचं काम करतात. आणि त्यातनं बऱ्याच म्हणजे पेशंटला जे आम्ही आजूबाजूला विचारलं त्याच्यात पण मग कस्टमरने जे सांगितलं ते त्यांचा पण रिझल्ट खूप चांगला आहे. आणि मग आम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. अडचण काही नाही. असं रडत येणारा पेशंट हसून जातात. चल, त्याचं थँक्यू. धन्यवाद.